श्री स्वामी समर्थ। आज आपण महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। शिवरात्र आणि महाशिवरात्र यातील फरक काय आहे, रात्री करावयाची यमपूजा त्याबद्दलच्या विधी, भगवान शंकराच्या पूजेची वैशिष्ट्ये काय आहेत आणि आपल्याला काय लाभ होतात, महाशिवरात्रीची पूजा विधी कशी करावी, शिवाला बेल कसा वहावा, महाशिवरात्रीची सांगता कशी करावी, तर ह्या गोष्टींची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते। या दिवसाची शिवभक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। महाशिवरात्रीच्या रात्री झोपू नये, तरीही रात्र भगवान शंकर आणि पार्वतीचे ध्यान करावे, जी एक वेगळ्या प्रकारची शक्ती प्रदान करते। म्हणून ही रात्र भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानली जाते। आता आपण पाहूया शिवरात्र आणि महाशिवरात्र यांच्यातील फरक काय आहे। शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येते, तर महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते। प्रत्येक चंद्र महिन्याच्या 14व्या दिवशी शिवरात्री येते, म्हणजेच ती अमावस्येच्या आदल्या दिवशी देखील असू शकते, जी वर्षातून 12 वेळा येते। साधारणपणे 12 शिवरात्रीपैकी फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान येणारी महाशिवरात्र म्हणजे सर्वात महत्त्वाची शिवरात्र समजली जाते। संस्कृत शब्द महा म्हणजे महान आणि शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र, म्हणून त्यांना एकत्रितपणे महाशिवरात्र ही संज्ञा तयार होते आणि त्याचा अर्थ शिवाची महान रात्र असा होतो। हिंदू धर्मातील सर्व आदरणीय देवांपैकी एक म्हणजे देवांचे देव महादेव भगवान शंकर यांच्या पूजनार्थ हा वार्षिक हिंदू उत्सव संपूर्ण जगभरामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो। आता आपण पाहूया रात्री करावयाची जी यमपूजा आहे त्याच्या काय विधी आहेत। महाशिवरात्रीच्या रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे शिवपुराणात सांगितलेले आहे। याच पूजेला यमपूजा असे म्हणतात। 4 प्रहरी केल्या जाणाऱ्या 4 पूजेमध्ये सर्वप्रथम देवाला अभ्यंग स्नान घालावे, त्यानंतर धोत्रा बेलपत्र वहावी, तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे, पूजेच्या शेवटी 108 दिवे दान करावे, नृत्य गाणी कथाकथन इत्यादी गोष्टींनी ही रात्र जागवावी, पहाटे स्नान करून पुन्हा शिवपूजा करावी, ब्राह्मण भोजन घालावे आणि आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी। 12 किंवा 24 वर्ष हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे। भगवान शंकरांच्या पूजेची वैशिष्ट्ये काय आहेत। भगवान शंकराचे निराकार प्रतीक म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते। ही पूजा करताना पाणी दूध किंवा पंचामृत याचा अभिषेक केला जातो। शिवपिंडीवर हळद कुंकू तसेच सिंदूर तुळशीची पाने अर्पण करू नयेत। भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढऱ्या अक्षतांचा वापर करावा। भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढरी फुले बेलपत्र भस्म याचा वापर जास्तीत जास्त करावा। भगवान शंकराच्या शिवलिंगाला अर्धवट चंद्राकार प्रदक्षिणा घालावी। महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विधी कशा कराव्यात। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून पांढरी कपडे स्वच्छ परिधान करावी। वर दिलेले पूजा साहित्य व्यवस्थित मांडून घेणे। पूजा करताना पाट किंवा कापडी आसन घेऊन बसावे। सर्वप्रथम शिवलिंगावर दही तूप मध साखर आणि पाण्याने अभिषेक करावा। नंतर शिवाला वस्त्रे घालावी, त्यानंतर शिवाला जानवे घालावे, त्यानंतर चंदन आणि भस्म लावून फुलांचा हार घालावा, त्यानंतर अक्षता बेलपत्र आणि धोत्री पांढरी फुले अर्पण करावीत, फळांचा नैवेद्य दाखवावा, त्यानंतर निरंजन अगरबत्तीने ओवाळून घ्यावे। आपण नैवेद्यासाठी केलेले पदार्थ अर्पण करावे। शिवलीलामृत किंवा शिवकथा शिवस्तुती वाचून घ्यावे। ओम नमः शिवायचा जप करावा। भगवान शंकरांची आरती करावी। माता पार्वती गणेशाची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकींसाठी भगवान शंकराची क्षमा मागावी। साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी। अशा प्रकारे महाशिवरात्रीला सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने भगवान शंकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील, तसेच तुमच्यावरील सर्व संकटे दूर करतील। आपण सर्वजण शिवाला बेल वाहतो, पण तो बेल कसा वाहायचा, त्याची योग्य पद्धत काय ते आपण बघूया। बेलाचे पान भगवान शंकराला अतिशय आवडीचे आहे। बेलपत्र वाहताना पानाचे देठ पिंडीकडे आणि बेलाचा पुढचा भाग आपल्याकडे तसेच तो पूर्णपणे उपडी करून वाहावा। भगवान शंकराला बेल वाहताना ताजा मिळाला नाही तर शिळासुद्धा वाहू शकतो। भगवान शंकराला वाहिला जाणारा बेल हा सोमवार या दिवशी काढू नये।
आणि जो बेल आपण अर्पण करतो तो बेल अर्पण करताना काय करावे? महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला 3 पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे. बेलाचे पान हे 3 पेक्षा कमी किंवा 3 पेक्षा जास्त असू नये. बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसेच खराब झालेले असू नये. शिवाला प्रदक्षिणा घालताना काय करावे? महाशिवरात्रीच्या पूजेनंतर शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे शिवलिंगाची प्रदर्शना ही नेहमी अर्धवटच केली जाते. शिवलिंगावर अभिषेक करतानाचे पाणी, दूध तसेच त्यावर वाहिले गेलेली फुले आणि बिल्वपत्र हे ज्या नालीने बाहेर सोडले जाते तिथपर्यंतच प्रदक्षिणा करावी. ती नाली ओलांडून जाऊ नये. म्हणूनच शंकराला चंद्रकोर आकाराची प्रदक्षिणा घालावी. शिवाला रुद्राभिषेक घालण्याचे काय फायदे आहेत? तर रुद्राभिषेक घातल्याने इच्छित फळ प्राप्त होते, मनशांती मिळते, नकारात्मकता निघून जाते, ग्रहदोष निघून जातात. महाशिवरात्रीची सांगता कशी करावी? महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करावे. पुन्हा पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन यथासांग पूजा करून आराधना करावी. पूजेमध्ये काही राहून गेल्यास तशी क्षमा मागून सगळे छान करावे अशी प्रार्थना भगवान शंकराला करावी. त्यानंतर उत्तर पूजेची अक्षता वाहून निर्माल्याचे विसर्जन करावे. सगळ्यांना प्रसाद वाटून उपवास सोडावा. तर अशा प्रकारे महादेवाचे पूजन केल्यास आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते. तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.